नमस्कार. भारताच्या शाळा कॉलेजेसमध्ये ना सध्या एक खूप मोठी क्रांती घडतीये आणि हे बदल हे करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणार आहेत. म्हणजे हे काही फक्त किरकोळ नियम बदलण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर शिक्षणाचा मूळ अर्थच नव्याने लिहिला जातोय. आणि ह्या इतक्या मोठ्या बदलाच्या मुळाशी एक खूप धाडसी प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला, तिला वर्षानुवर्षांच्या वसाहतवादी जोखडातून, त्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं. आणि खरं सांगायचं तर हे एक असं ध्येय आहे ना, ज्याचं उत्तर शोधणं अजिबात सोपं नाही. पण भारताने यावर एक असं उत्तर शोधलंय जे आश्चर्यकारक आहे आणि तितकंच महत्वाकांक्षी सुद्धा. उत्तर काय आहे? तर आपल्या देशाची जी हजारो वर्षांची प्राचीन ज्ञान परंपरा आहे, तिला थेट आजच्या आधुनिक क्लासरूमशी जोडायचं. आणि खरं तर हाच हाच या संपूर्ण बदलाचा, या धोरणाचा आत्मा आहे. ठीक आहे. तर मग हा बदल नेमका आहे तरी काय? जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे सगळं एका नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेलं आहे आणि हे धोरण आपलं शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळापासून बदलणार आहे. ह्या बदलाच्या अगदी केंद्रस्थानी आहे भारतीय ज्ञान प्रणाली, ज्याला आपण IKS असेही म्हणतो. आता बघा, हे फक्त काहीतरी जुने ग्रंथ वाचण्यापुरतं मर्यादित नाहीये. यामध्ये आयुर्वेदातलं आरोग्य विज्ञान आहे, योगातून मिळणारं मानसिक संतुलन आहे, अरे आपल्या प्राचीन गणिताने जगाला दिलेला शून्याचा शोध आहे, आणि खगोलशास्त्रातली ग्रहांची ती अचूक गणितं. या सगळ्याचा, अगदी सगळ्याचा ह्यात समावेश आहे. पण ऐकायला तर हे सगळं खूप छान वाटतंय, पण एवढी मोठी कल्पना प्रत्यक्षात उतरणार कशी? त्यासाठी ना 2 महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. समजा 2 नकाशे आहेत आपल्याकडे. त्यातला एक नकाशा सांगतो की हे का करायचंय आणि दुसरा नकाशा सांगतो की हे कसं करायचंय. हे समजायला ना एक खूप सोपं उदाहरण आहे. जे आपलं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे, ते म्हणजे एका आर्किटेक्टचं भव्य विजन, एक स्वप्न की इमारत कशी दिसावी. हे झालं का करायचं याचं उत्तर. आणि मग येतो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023. हा म्हणजे त्या बिल्डरचा ब्लूप्रिंट, जो सांगतो की ती इमारत उभी करण्यासाठी कोणती वीट कुठे लावायची. म्हणजे हे स्वप्न वर्गात प्रत्यक्षात कसं आणायचं याचा एक एक तपशील यात आहे. ओके, तर हे झालं पॉलिसी आणि प्लॅनिंगबद्दल. पण या सगळ्याचा वर्गात बसलेल्या एका विद्यार्थ्यासाठी नेमका काय अर्थ आहे? त्याच्या गणिताच्या किंवा विज्ञानाच्या तासात हे प्राचीन ज्ञान दिसणार तरी कसं? चला, तेच पाहूया. एकदम ठोस उदाहरण बघूया. पंचकोश मॉडेल. आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणत्याही व्यक्तीचा विकास फक्त पुस्तकी ज्ञानाने नाही होत. त्याचे 5 स्तर किंवा कोश मानले जातात. पहिलं शारीरिक आरोग्य, मग येते ऊर्जा, मग मानसिक स्पष्टता, त्यानंतर बौद्धिक क्षमता आणि शेवटी आत्मिक समाधान. आता नवीन अभ्यासक्रम काय करणार? तर तो या 5ही स्तरांवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास. आणि गंमत म्हणजे फक्त काय शिकवायचं हेच नाही, तर कसं शिकवायचं हे सुद्धा बदलतंय. उदाहरणार्थ, पंचाधी नावाची ही 5 टप्प्यांची पद्धत बघा. पहिला टप्पा अदिती, म्हणजे विषयाची ओळख करून देणं. दुसरा बोध, म्हणजे तो विषय नीट समजून घेणं. तिसरा अभ्यास, म्हणजे त्याचा भरपूर सराव करणं. चौथा टप्पा खूप महत्वाचा, प्रयोग, म्हणजे जे शिकलोय ते प्रत्यक्षात वापरून बघणं. आणि 5वा शेवटचा टप्पा प्रसार, म्हणजे आपलं ज्ञान इतरांना वाटणं किंवा शिकवणं. म्हणजे बघा, ही एक पूर्ण 360 डिग्री शिकण्याची प्रक्रिया आहे. पण प्रश्न उरतोच की हे सगळं नक्की का केलं जातंय? या बदलामागे एक खूप मोठा विचार दडलेला आहे, आणि तो विचार म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेला त्या वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. चला, जे लोक याचं समर्थन करत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकूया. या धोरणाच्या समर्थकांचं म्हणणं आहे की यामुळे भारताला आपलं बौद्धिक स्वातंत्र्य परत मिळवता येईल. जेव्हा विद्यार्थी आपल्याच देशाच्या इतिहासाबद्दल, आपल्याच विज्ञानाबद्दल शिकतील, तेव्हा त्यांच्या मनात एक राष्ट्रीय अभिमान जागृत होईल. त्यांच्यासाठी शिक्षण फक्त नोकरी मिळवण्याचं साधन राहणार नाही, तर ते भारताच्या मूळ मूल्यांशी जोडलं जाईल. पण बघा, प्रत्येक मोठ्या बदलाला विरोध होतोच, आणि ह्या धोरणाबद्दलही काही खूप गंभीर चिंता व्यक्त केल्या जात आहेत. चला, आता या नाण्याची दुसरी बाजूही समजून घेऊया. समीक्षकांचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो निवडीवर. त्यांच्या मते भारतीय ज्ञानप्रणाली या गोंडस नावाखाली फक्त काही निवडक, म्हणजे शक्तिशाली, उच्च जातीय आणि संस्कृत परंपरांमधल्याच विचारांना प्रोत्साहन दिलं जातंय आणि इतरांना सोयीस्करपणे पुसून टाकलं जातंय. मग देशातल्या इतर आदिवासी आणि दलित समाजांच्या ज्ञानाचं काय?
त्यांना या सगळ्यातून वगळलं जातंय का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि इथेच खरा धोका सुरू होतो. काहींना भीती वाटते की विज्ञानाच्या नावाखाली छद्मविज्ञान किंवा अंधश्रद्धा तर शिकवली जाणार नाही ना? ह्या सगळ्यामागे एखादा संकुचित राजकीय अजेंडा तर नाही ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्यामुळे आपले विद्यार्थी जागतिक स्पर्धेत, विज्ञानात आणि इनोव्हेशनमध्ये मागे पडतील का? तर मग ह्या संधी आणि धोक्यांमध्ये संतुलन साधायचं तरी कसं? या मोठ्या आव्हानातून एक योग्य मार्ग काढण्यासाठी काही उपायही सुचवले जात आहेत. तर योग्य मार्ग काय असू शकतो? तज्ज्ञांच्या मतेला 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, विज्ञान आणि तत्वज्ञान यात एक स्पष्ट रेषा आखायला हवी. दुसरी गोष्ट, शिक्षकांना यासाठी खूप चांगलं आणि व्यापक ट्रेनिंग द्यावं लागेल. तिसरं, फक्त एकाच परंपरेवर लक्ष केंद्रित न करता आदिवासी आणि इतर प्रादेशिक ज्ञानालाही यात सामावून घ्यायला हवं. तरच ते खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल. आणि चौथं, या प्राचीन ज्ञानाला आजच्या संशोधनाशी आणि टेक्नॉलॉजीशी जोडायला हवं. आणि शेवटी आपण येऊन पोहोचतो त्याच मूलभूत प्रश्नावर. भारताच्या भविष्यातल्या क्लासरूममध्ये परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टी खरोखरच एकत्र नांदू शकतील का? याच एका प्रश्नाच्या उत्तरात भारताचं संपूर्ण शैक्षणिक भविष्य दडलेलं आहे.